पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव अरबी अरब्यौ अरब्याहा. पुढे चालू. खद्राच्या कबिल्यांची नावही मोजकीच होती. शम्मरी, ओतैबी, ओगैली, अनैझी, धफेरी, हारथी, हारबी, माधी, शत्ती. यातले अनैझी अत्यंत मवाळ, तर शम्मरी पिढीजात लढवय्ये, जहाल. माधी, शत्ती वगैरे नावं क्वचितच आढळणारी, बहुतेक दुसऱ्या गावातून आलेली असावी. शिवाय इराकची सरहद्द अगदीच जवळ असल्यामुळे तिथल्या वाळवंटातून या आडनावांची आवक जावक सतत चालू असायची. एका पेशंटला मी विचारलं, शू इस्मक, म्हणजे नाव काय तुझं? अना अना शख्स मुहिम जिद्दन. मी मी शख्स मुहिम जिद्दन. हा, जरा वेगळं नाव आहे. म्हणजे याचं नाव शख्स, बापाचं मुहिम आणि आजोबाचं जिद्दन. असं मनात म्हणत मी रजिस्टरमध्ये नावाची नोंद केली आणि पुढच्या चौकशीसाठी त्याला तिथल्या पद्धतीने संबोधलं. या शख्स बिन मुहिम इश मुश्किलातक. अरे मुहिमच्या मुला शख्स, काय आहे दुखणं तुझं? उत्तराला कल त्यांनी डोळेच वटारले. अहो, तो उठून उभा राहिला, रागारागाने बरंच काही बोलला. त्याच्या माझ्यामधलं ते भलं मोठं टेबल त्यांनी गदगदा हलवलं. माझ्या रांगत्या अरबीला त्याची रांगडी अरबी काही सुधरेना, पण एकाएकी हिंदी उर्दूची पूर्व पुण्याई मदतीला धावली. जिद्दन म्हणजे फार, अतिशय, हे कालच कळलं होतं. आणि शख्स म्हणजे व्यक्ती. हो, अरे बापरे, फार महत्वाची व्यक्ती, VIP. मी जवळ हातच जोडले. मी इथे नवी आहे, मला अरबी अगदीच थोडी थोडीच येते. गैरसमज झाला असेल तर माफ करा. माझ्या समजुतीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे मी या अर्थाचं काहीतरी बोलले. त्याचे डोळे ताटली एवढे झाले, तो टोमॅटो सारखा लाल बुंद झाला. टेबल तर इतकं गदगदलं की ते खिळखिळ झालं. आणि मग तो VIP खो खो हसत खुर्चीत कोसळला. त्या दिवसापासून तो मेल मेडिकल OPDतला माझा अरबीचा मास्तर झाला. मग एकदा फिमेल मेडिकल OPDत डॉक्टर सना आपल्या एका पेशंटला घेऊन आली. या उज्ज्वला, हिला जरा हिच्या ऑपरेशन बद्दल अरबीतून समजावून सांग ना. मी चक्रावूनच गेले. सनाची मातृभाषा अरबी, ती माझी अरबीची पहिली मास्तरीण, आणि ती ह्या बेदूबाईला समजावायला माझ्याकडे का घेऊन आली? अगं, मी 15 मिनिटं अरबीतून हिला समजावत होते. सगळं ऐकून ती म्हणाली, मा आरफ अंग्रेजी. मला इंग्रजी कळत नाही. मी पुन्हा बरीच घसाफोड केली, पण शेवटी ती म्हणाली, या शेजारच्या दक्तुराला चांगली अरबी येते, तू तिला अंग्रेजीत जरा सांग, मग ती मला अरबीत सांगेल, म्हणून आले तुला त्रास द्यायला. असं डॉक्टर सना म्हणाली. माझं बोलणं त्या बेदू पेशंटला व्यवस्थित कळलं. खुश होऊन ती निघून गेली आणि मी आणि सना खो खो हसलो. पण मला यामागचा गोंधळ समजला. मी सुरुवातीला सनाकडून शिकले खरी, पण माझं अधिकांश ज्ञान या बेदू बायकांच्याकडून मिळवलेलं होतं. सनाची अरबी होती सुसंस्कृत, उच्चभ्रू आणि शहरी, आणि मी शुद्ध गावंढळ भाषा पोटापुरती, पेशंटपुरती बोलू शकत होते. उभ्या आयुष्यात कधी शहराचं तोंड न पाहिलेल्या त्या पेशंटला माझी गवार अरबी अधिक जवळची वाटली होती. अरबी भाषेचं वेगळेपण आहे ते तिच्या साद, दाद, हा, काफ, आईन, ता, झाल या कंठमूलीय अक्षरात. अरब एकमेकात बोलायला लागले की तर घशातून गुळण्या केल्यासारखी भाषा बोलतात. हे घशातले अवघड उच्चार काही मला जमत नसत. मी आपली त्यांच्या जागी साधे स, द, ह असे वापरत असे. म्हाताऱ्या बलिमाला हृदयविकार बळावला होता. तिला ऍडमिट केली. तर तिच्या तब्येतीबद्दल तिच्या मुलाला सांगताना मी म्हटलं, कल्ब हा तामान, म्हणजे तिचं हृदय थकलंय. तो दचकून म्हणाला, मा इंद हा कल्ब, तिच्याकडे कल्ब नाही. आता दचकायची पाळी माझी होती. तिच्याकडे हृदय नाही? काय म्हणतोय का हा?
पण माझ्या अरबीची कुवत मला पक्की ठाऊक होती. मी हेल्पलाईन घेतली. डॉक्टर शादियानी त्याला तेच सांगितलं. फक्त क चा उच्चार हृदयापासून खेचून काढला. कल्बहा तामान. कल्ब फी मुश्किला कल्बहा. अद्री हादी दक्तुरा कलमत कल्बहा तामान वमा इंदहा कल्ब अबद. हा, हृदय हृदय आहे आजार तिच्या हृदयाला आहे. मी जाणतो, मला माहितीये. पण ही डॉक्टरीण म्हणाली तिचं कुत्र थकलंय आणि तिच्याकडे कुत्रच नाहीये आणि कधीच नव्हतं. मग तो सुटकेचा निश्वास टाकून म्हणाला, व्याकरणाचा वांधा असला की संस्कृतमध्ये स्वजनांचे श्वजन होतात, तर अरबीमध्ये हृदयाचं म्हणजे कल्बचं कुत्र कल्ब होतं. त्यातून तिथे कुत्र धर्मनिषिद्ध, त्यामुळे आजार समजावू नको कुत्रावर, असा निकराचा निषेध नोंदवला गेला. अरबीमध्ये एक म्हण आहे, लिसानक हुसानक, म्हणजे जीभ असे तव अबलख वारू, उधळू देता घात करी, लगाम खेचून रीत लाविता, आव्हानावरे मात करी. माझ्या जिभेनी तर इथे भलताच गोंधळ माजवला होता. त्यानंतर मी तसल्या अक्षरांच्या बाबतीमध्ये सावध राहायला लागले. तरी मला ते महाप्राणोच्चार महाकठीणच वाटत होते. मग ते टाळण्यासाठी चित्र काढणं, लिहून दाखवणं, इंग्रजी शब्द वापरणं, अशा अनेक पळवाटांवर धावून माझी चमछाक व्हायला लागली. काही दिवस असे हुलकावण्यात देण्यात गेले. एका पेशंटच्या हृदयातली झडप खराब झाली होती. त्याला आजार अरबीतून समजावून सांगताना मी नेहमीचा हृदयस्पर्शी गोंधळ घातला. त्याची फारच करमणूक झाली. फहम समाम गलबी खरमान, समजलो मी, माझ्या हृदयाची झडप खराब झाली. मिश्किलपणे हसत त्यांनी माझ्या कल्बला गल्ब हा सोपा पर्यायी उच्चार सुचवला. त्या दिवसापासून मी कल्बला गल्ब म्हणायला लागले आणि आता माझ्या बोलण्यातल्या हृदयाकडे कुत्र फिरकत नाही. अरबीमध्ये प नाही. सुशिक्षित अरब इंग्रजीतल्या प ला बच म्हणतात. शाळा कॉलेजातल्या शिक्षकांचे उच्चारही तसेच असतात आणि त्यामुळे इंग्रजी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या डोक्यामध्ये काही शब्द उलटेच बसलेले असतात. पीए पीए पापाचा चपखल अरबी बाबा होतो. लहान मुलांच्या पॉटीला POTTY ला बॉटी असं नावही झक्कास शोभतं. पण ही गेव मी अ बॅट ऑन माय बॅक चा दणका मात्र जोरात बसतो. बॅटच्या ऐवजी बॅट. आमच्या मायक्रोबायोलॉजी विभागामध्ये मुना नावाची एक हुशार मुलगी होती. कांजिण्या झालेल्या माणसाच्या अंगावर छोट्या छोट्या कोंबड्या उगवतात आणि तो एक कोंबड्या भरलेलं भलं मोठं टोपलं होतं आणि म्हणून त्या आजाराला इंग्रजीमध्ये चिकन बॉक्स असं नाव आहे. अशी तिची लहानपणापासून प्रामाणिक समजूत होती. जे चिकन पॉक्सच्या ऐवजी चिकन बॉक्स. आपल्या प आणि ब मध्ये काहीतरी गफलत आहे हे ती जाणून होती. पण म्हणून ती कटाक्षाने चूक सुधारायचा प्रयत्न करायची. तिला माझ्या हातची कोलंबीची बिर्याणी फार आवडायची. मुना, उद्या तुझा वाढदिवस ना, काय करून आणू मी तुझ्या पार्टीला, असं विचारल्यावर खुश होऊन ती म्हणाली, विचारायचं काय, आण माझ्या आवडीची ब्रॉन बिर्याणी. प च्या ऐवजी ब आणि ब च्या ऐवजी प. प्रदीप पिंपळखरे आपल्या सासूबाईंना घ्यायला विमानतळावर गेला होता. विमान आलं. त्यातले प्रवासी उतरले. मग आकाशवाणी घुमली, समीउल्लाह समीउल्लाह. मग जरा उसंत घेऊन, वास रमदान वास रमदान. उत्तरादाखल एक नाकेला गोरापान उंच नींच माणूस ताडताड चालत आला. त्याची तशीच देखणी बायको त्याच्या स्वाधीन केली गेली. GRK बालू बालू समीउल्लाह समीउल्लाह. सावळा मध्यमवयीन बालू डुलत डुलत येऊन बायको आणि 3 मुलांना घेऊन गेला. समीउल्लाह समीउल्लाह. अरे, हा अजून न येणारा समीउल्लाह बहुधा टॉयलेटला गेला असावा. प्रदीपने अटकळ बांधली. बाकीचे प्रवासी कस्टम्स पार करून गेले आणि सासूबाई काय आल्या नाहीत. प्रदीप वाट बघत थांबून राहिला. तिथल्या अधिकाऱ्यांपाशी चौकशी करावी असा तो मनात विचारच करत होता. पुन्हा नभवाणी गरजली, समीउल्लाह समीउल्लाह. असे कसा दिसत असेल हा माणूस? प्रदीपनी मनामध्ये थोडंसं रेखाटून बघितलं. परत सारं शांत झालं.
शेवटी प्रदीप गेला अधिकाऱ्यांपाशी. मालती नवरे नावाच्या 70च्या बाई सौदियाच्या 740 नंबरच्या फ्लाईटने आल्या का हो? मी मगापासून त्यांच्यासाठी थांबलोय. तुम्ही समीउल्ला का? त्या समीउल्लाची वाट बघतायत. विजेचा धक्का बसावा तसा प्रदीप चमकला. हो हो हो, मीच तो. मग अधिक चौकशी न करता त्या अधिकाऱ्यांनी दोघांची गाठ घालून दिली आणि भेटल्या भेटल्या सासूबाई रागे भरल्या. कुठे हो सासू? मी सारखे त्यांना सांगत होते, आय एम वेटिंग फॉर माय सन इन लॉ, प्लीज कॉल माय सन इन लॉ. त्यांनी बऱ्याच वेळा पुकारा केला म्हणे, पण तू काय आलास नाहीस. यावर तो सन इन लॉ किंवा समीउल्ला नुसता खो खो हसत सुटला. उम्मखद्रामध्ये शेकडो परकीय पोटापाण्यासाठी आलेले होते. त्यांच्यातल्या डॉक्टर इंजिनियरांना इंग्रजी येत होतं, पण बराचसा परकीय भरणा झाडूवाले, माळी, हरकामे गडी, दुकानातले नोकर, रस्त्यावरचे मजूर अशांचाच होता. इंग्रजीत काय आणि अरबीत काय त्यांना तेवढीच गती होती. स्थानिक बेदूंशी बोलताना अरबीला पर्याय नव्हताच. त्यामुळे हा आंतरराष्ट्रीय चतुर्थ वर्ग अरबीतच आपली जीभ चालवायचा. आहा, डॉक्टर दल्फी हा भारतीय माणूस आजपासून आपला जिना झाडायला येणार आहे. त्याला काम आणि पगार समजावून सांगायचंय. त्याला काही इंग्रजी येत नाहीये. गेला अर्धा तास मी प्रयत्न करतोय, काही समजत नाही त्याला. तुमचीच वाट बघत होतो. त्याला जरा भारतीय भाषेत समजावून सांगा ना. आमचा अरब शेजारी सुटकेचा निश्वास सोडून म्हणाला. मग ह्याने सुरुवात केली. सुनिये, आपको ये सीढ़ी साफ करनी है. हा दादर साफ, हा जिना साफ. त्या तेलगू माणसाने जिन्याकडे बोट दाखवत अरबी झाडली. मग याने आपली अरबी पाजळली. प्रकाश पडला. त्या सफाई कामगाराला सगळं कसं स्वच्छ समजलं. या अस्सल भारतीय संवादाला साक्षीदार असलेला खराखुरा अरब मात्र अवाक होऊन ऐकतच राहिला. त्या इवल्याशा उम्मखद्रा गावात जागतिक संमेलन किंवा प्रदर्शन भरवल्यासारखी नाना देशांची माणसं खच्चून भरलेली होती. यातल्या मल्याळी माणसांची मोडकी तोडकी अरबी जिभेच्या मध्याच्या खालून उमटे. स्कॅन्डिनेव्हियन्स आपले ओठ मुडपून श्वास आत ओढत स्युलॉम ऑलेखॉम असे म्हणत. फिलिपिनो मापी मुश्किला मामा असं म्हणत कंठ्य ओष्ट्य असं अरबी बोलत. तर काश्मीरी दंत्य ओष्ठ्यात खुसफुसत. माणसांना न बघताही केवळ त्यांची अरबी भाषा ऐकून शब्दभेद घेत त्यांचं गाव ओळखायचा आमचा दोघांचा खेळच झाला होता. नुसते अरब बघितले ना तरी सौदी, इराकी, कुवेती, बाहोनी, ओमानी, येमेनी, इजिप्शियन, सुदानी, जॉर्डेनियन, सिरियन, लेबनीज, मोरोक्कन इतक्या प्रकारचे होते. हे सगळे लोक अरबीच. पण तरीही प्रत्येकाची अरबी वेगळ्या उच्चारांची, वेगळ्या हेलांची, इतकंच नाही तर वेगळ्या शब्दांची पण होती. सौदी बायका मला प्रथम भेटीमध्ये मृदू प्रश्न करीत. इशत अस्सवी, काय करतेस तू? किंवा इशत अष्टगली अंती, काय काम करतेस तू? इजिप्शियन भाषा आक्रमक. सकाळचा पहिला इजिप्शियन पृच्छेचा आघात करीतच तुटून पडे. आमल हे, करतेस काय तू? असं म्हणून दमात घेई. शिवाय सौदी जचा इजिप्शियन मध्ये ग होतो आणि क साठी त्यांच्या घशाच्या खोल तळातून अ उमटतो. म्हणून सौदी ज्याला वाजा, दुःखी, कल्ब म्हणजे हृदय, कमर म्हणजे चंद्र म्हणत त्यालाच इजिप्शियन वगा, अल्ब, अगर असं म्हणत. वगालबी, शदीद शदीद, दुखतंय हृदयात माझ्या, फार फार दुखतंय असं म्हणत ओपीडीत येत. शिवाय सर्वसाधारण लेखी अरबीमध्ये ह्रस्व उकार, इकार दर्शवणाऱ्या खुणा गाळायची पद्धत होती. बहुतेक परिचित शब्दांच्या उच्चारांना अडचण नसायची. पण अपरिचित उज्ज्वलाची उगवला, उगावाला, आगवाला, एगवाला, इगवाला अशी सहस्त्र नामावळी तयार व्हायची. इमर्जन्सी मधला इजिप्शियन रेसिडेंट एकदा इंग्रजी पेपर मोठ्याने वाचत तिथे बसला होता. तो युटेन्सिल्सचा उच्चार उत्तेन्सिल्स असा करीत होता. मी प्रेमाने त्याचा उच्चार युटेन्सिल्स असा सुधारून सांगितला. 5 मिनिटाच्या आत
त्यांनी मला दत्तुरा युगावाला अशी हाक मारून गुरुला विद्या फळवून माझे पांग फेडले. त्यातला एक उच्चार मला फार अवघड गेला. ते ग्लुकोजचा उच्चार करताना दुरुस्तीचा कळस करून ग्लुकोज असं म्हणायचे. सिरियन भाषा गोव्याच्या कोकणीसारखी झोकवा हेल काव्यात आंधुळत गायल्यासारखी बोलली जाईल. शिवाय ते जेवणातल्या खास पदार्थांपैकी फताला फत्ते, सणाला सत्ते, कुब्बाला कुब्बे असे शब्द वापरत. पुणेरी जर्मन सारखी एकारांत अरबी बोलत. अरबी भाषेत च हा शब्द अक्षरच नाही. बहुतेक अरब च ला श म्हणणारे. शेअर म्हणजे चेअरवर बसून, शिप्स म्हणजे चिप्स खाणारे. त्याला अपवाद इराकींचा. त्यांना च उच्चारता येईल, पण इंग्रजी चकाराचा शकार तेही चालू ठेवत असत. ते सौदी अरबीतल्या क च्या ऐवजी च घालत. सौदी लोक यकृताला कबद, पुष्कळला कतीर असं म्हणत. इराकी लोक लिव्हरला चबद म्हणत, तर चिक्कारला चतीर. आम्ही लहानपणी एक सांकेतिक चकारी भाषा बोलायचो, तेव्हा इराकी माणसं खुल्लम खुल्ला बोलतानाही चकारीच बोलत असत. सुदानी माणसं बहुधा शिक्षणासाठी भारतात किंवा पाकिस्तानात राहून 4 गावचं पाणी पिऊन हुशार झालेली असायची. त्यांना या सगळ्या अरबीच्या लकबी समजत असत. खुद्द मातृभाषाच अरबी असल्यामुळे तिच्यात असले बारीक सारीक फेरफार करणं त्यांना सोपं जाईल. ते ज्या त्या देशाच्या माणसांची त्यांच्या पद्धतीची अरबी बोलत असत. त्यांना इंग्रजी सुद्धा इतर अरबांच्या मानाने अधिक चांगली बोलता येत असे. बेदू अरबी शिकताना हे सुदानी गुरु आम्हाला फार सोयीचे झाले. खद्राच्या त्या मोहल्ल्यातल्या कुणालाही जर माय नेम इज मोहम्मद इतपत बोलता आलं तर हुआ कलाम अंग्रेजी था की हूं, तो इंग्रजी बोलतो, हुशार आहे, असे कौतुकाचे ढोल दुमदुमत. साऱ्या कबिल्याकडून पाठीवर शाबासकीची थाप पडली की ते मूल दुप्पट जोमाने इंग्रजी शिकत राहील. परदेशी डॉक्टरांशी बोलताना आवर्जून इंग्रजी शब्द वापरी. त्या वर्षी ईद अल फितूरचा सण जून महिन्यात आला होता. त्या दिवशी इमर्जन्सीत येणारा जाणारा ईद मुबारक असं म्हणत होता. इंग्रजी शाळेत जाणाऱ्या ताहेरने सुद्धा आपल्या डच डॉक्टरला अगत्याने शुभेच्छा दिल्या. मेरी ख्रिसमस या दक्तूर. निव्वळ इंग्रजी शिकल्यामुळे या निरागस मुलाला हा सर्वधर्म समभाव साधला होता. काही वर्षांनी आम्ही खद्रा सोडून जुबैलला राहायला गेलो. तिथल्या हॉस्पिटलमध्ये कामाला गेलो. माझ्या जुबैली अरबी शेजारणीचा मोठा मुलगा समीर अरबी शाळेत शिकत होता आणि धाकट्याला आयमनला मात्र आमच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं होतं. आयमनला इंग्रजी पुस्तकं वाचायला आवडत असत, म्हणून मी मुंबईहून त्याच्यासाठी एनिड ब्लायटनची बरीच छान छान पुस्तकं घेऊन गेले. समीरने ती पाहिली, उलटसुलट केली, कुरवाळली, त्यांचा कोरा वास घेतला, मग ती चाळली आणि त्यांच्यातली चित्र कौतुकाने आधाशीपणे बघितली आणि मग एकाएकी तो बोलायला लागला. मला आवडेल ही पुस्तकं वाचायला. अरबीत असतात ना गोष्टीची पुस्तकं? मी विचारलं. हो, अरबीत पुस्तकं आहेत, पण ती सगळी जुन्या धर्मग्रंथाच्या भाषेत आहेत आणि बरीचशी धर्माबद्दलच आहेत. अरबीत काही लिहायचं ना तर ते जुन्या भाषेतच लिहिलेलं सज्जड वैचारिक विद्वत्ता प्रचुरच असायला हवं असा दंडक आहे. त्या जुन्या भाषेचं व्याकरण तर फार कठीण आहे. ते शिकल्याशिवाय ती पुस्तकं समजणं अशक्य आहे. सध्या आम्ही बोलतो ना त्या अरबी भाषेत लिहिलेली सोपी हलकी फुलकी गंमत म्हणून वाचायची पुस्तकं कुणी लिहितच नाही. आता आयमनची पुस्तकं बघून त्यातल्या गोष्टी तो सांगतो हे ऐकून मला वाचावंसं वाटायला लागलेलं आहे. पण म्हणून आयमन जसा आवडीने वाचतो तसं मी किंवा माझ्या शाळेतली मुलं नाही वाचू शकत. तो 14 वर्षाचा मुलगा भडभडून बरंच काही बोलला. पटलं मला त्याचं. माझ्या अरबीच्या खास वर्गामध्ये आपल्या ज्ञानेश्वरी मधल्या मराठीसारखी जुनी भाषा शिकवत होते. ती शिकायला कठीण होती. बोलायला गेले तर कुणालाही कळेना. बेदूंची भाषा तर गरजू पेशंटांखेरीज कुणीही मला शिकवली नसती. कारण 8व्या शतकाच्या अखेरीला पहिलं अरबी व्याकरण लिहिलं गेलं. लिखाणात आणि औपचारिक शिष्टसंमत भाषणात जी अरबी वापरली जाते ती आजतागायत
त्या 8व्या शतकातल्या ग्रंथातले नियम काटेकोरपणे पाळते. ही जशी शतकानुशतक अशी व्याकरणाच्या अभेद्य तटबंदीतून कालव्यासारखी तटस्थ वाहत राहिली, ती लेखी लुधा अल-फुशा म्हणजे शुद्ध अरबी. जगभर पसरलेल्या अरबी समाजाने तिला सोहळ्याने आचमनापुरती तीर्थासारखी वापरली. या कोट्यावधी लोकांची मनमोकळ्या गप्पांची हलक्या फुलक्या मनोरंजनाची तहान तिने कधीच भागवली नाही आणि म्हणूनच हा समाज सतत द्वैभाषिक राहिला. त्यांच्या रोजच्या व्यवहारातली भावभावनांची सखी म्हणजे लोकभाषा लुधा अल आमिया. या शिळोप्याच्या गप्पांच्या अरबीलाही व्याकरण नाही असं काही नाहीये, पण ते काळाच्या ओघात वाहू शकणारं लवचिक व्याकरण आहे. बाकीच्या भाषांसारखीच ही अरबी बोलीभाषा देश तसा वेश करते. दर 12 मैलावर तिच्या लकबी बदलतात. म्हणूनच बेदूंची अरबी, इजिप्शियन, सिरियन, इराकी अरबी या प्रत्येकीची अदा वेगळी आहे. लेखी भाषा जिच्यावरून बेतली गेली ती बेदूंची बोली सुद्धा आता उंट सोडून कॅडेलिक हाकायला लागलेली आहे. अशा नाना तऱ्हेच्या लोकभाषा बोलणारा हा समाज धर्मग्रंथाच्या अरबीशी आपलं इमान राखून आहे. बालपणापासून दिवसात 5 वेळा प्रार्थनेच्या मिशाने त्याला तिचं बाळकडू पाजलं जातं. दुसऱ्या कुठल्याही सरकारी भाषेपेक्षा त्याला ती अधिक जवळची वाटते आणि म्हणून शाळा कॉलेजात तो ती भाषा मन लावून शिकतो. तिच्यातल्या सुंदर शब्दांनी आपल्या मोकळ्या ढाकळ्या गप्पा अधूनमधून सजवतो. नियमांच्या खोड्यात जखडलेली ती लेखी अरबी या समाजाच्या जित्या जागत्या संमतीमुळे अजूनही जिवंतच राहिलेली आहे. पण तरीही या लेखी भाषेत नवललित साहित्य निर्माण होणं कठीण झालंय. बडबड गीतं आणि गोडगोड गोष्टी बोलीभाषेत हव्यातच. बोलीभाषेत लिहायचंच नसेल तर मग त्या कशा लिहिल्या जाणार? आणि त्या लिहिलेल्या नसल्या तर नव्याने वाचायला शिकणाऱ्या छोट्या मुलाला त्या पांढऱ्यावरच्या काळ्याची गोडी लागणार कशी? इथल्या भाषा पंडितांनी लिहिलेलं साहित्य लेखी भाषेत खूप आहे. परदेशी विद्वान ते आवडीने वाचतात. त्यांच्या मायभाषेतल्या बालवाङ्मयाने त्यांना वाचनाची गोडी लावलेली असते. मग ते कष्ट घेऊन लेखी अरबीचं किचकट व्याकरण शिकतात आणि तिच्यातल्या खजिनाचा आनंद लुटतात. पण समीर सारख्या तिच्या कुशीच्या बाळांचं काय? जुबैलचं डिसेलिनेटेड पाणी अतिशुद्ध म्हणून बेचव असतं. ते रुचकर करायला त्यात मुद्दाम मीठ घालून भेसळ करावी लागते. अतिशुद्ध लेखी अरबीत सुद्धा अशी थोडी भेसळ होऊ दिली तर तिच्या स्वतःच्या मुलांना तिच्या साहित्य मायेची चव कळेल आणि गोडीही लागेल. प्रकरण समाप्त.